साहेब, मोदी साहेबांची सभा महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी किती महत्त्वाची असणार आहे आणि कसं नाही? 27 तारखेला संध्याकाळी तपोवन मैदानावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची अतिविराट सभा होणार आहे आणि मला वाटतं या सभेमुळे दोन्ही उमेदवारांचा विजय हा 100% निश्चित विजय होईल अशी मला खात्री आहे आणि याचा फार मोठा इम्पॅक्ट या कोल्हापूरच्या दोन्ही मतदारसंघातील मतदारावर पडेल. बैठक झाली, काय नेमकं नियोजन केलं, किती लोक उपस्थित राहू शकतील, काय कसं नियोजन असणार? नाही, मोदी साहेब म्हटल्यानंतर लोक येणारे तर हजारो असतात, परंतु शेवटी प्रत्येक मतदारसंघातल्या मतदारांनी यावं, कार्यकर्त्यांनी यावं आणि नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकावं, त्यांचे विचार ऐकावेत. यासाठी जवळजवळ 2.5 लाख लोक येण्याची व्यवस्था आज आमच्या या बैठकीत करण्यात आलेली आहे. साहेबांची सभा होते 27 तारखेला. पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत आहेत. कसं बघताय दौऱ्याकडे, काय बळ मिळणार आहे त्यांच्या? मोदी साहेबांच्या सभेचं नियोजन करण्यासाठी महायुतीचे सर्व प्रमुख नेते आम्ही बसलो होतो. 2 लाखापेक्षा जास्त लोक आणण्याचं नियोजन आज इथे चर्चेमध्ये झालं आणि उत्स्फूर्तपणाने सुद्धा लाखो लोक या सभेसाठी येणार आहेत. खरं म्हटलं तर निवडणुकीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर मोदी साहेब येतात आणि या टप्प्यावर जर आपण बघितलं तर आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागलेली आहे. खालच्या पातळीवरचे आरोप ते करायला लागलेले आहेत. खरं म्हटलं तर त्यांनी विकासावर बोलायला पाहिजे, त्यांचं व्हिजन सांगितलं पाहिजे आणि म्हणून या निमित्तानं माझं जाहीरपणानं आव्हान आहे, उमेदवारांनी आत्तापर्यंत केलेली कामं, पुढच्या काळामध्ये काय व्हिजन आहे हे समोरासमोरून बोलावं. मी सुद्धा माझी कामं सांगेन, पुढच्या काळातली कामं सांगेन, पण विकासावर बोलायचं सोडून फक्त खालच्या पातळीवरचे आरोप करून निवडणूक भरकवण्याचं जे काम चाललंय. लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यांची वाट संबंध कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र पाहत होता तो दिवस म्हणजे 27 एप्रिल. महायुतीचे कोल्हापूरने हातकणंगले लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक साहेब आणि जयश्री दादा यांच्या प्रचारार्थ देशाचे कर्तृत्ववान आणि विकसनशील देशाचे स्वप्न भारताला दाखवणारे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी यांची 27 एप्रिल रोजी कोल्हापूर या ठिकाणी सभा संपन्न होणार आहे. दुपारी 4 वाजता ही सभा तपोवन मैदान या ठिकाणी होत आहे. या सभेच्या नियोजनासाठी आज आम्ही सर्व पक्ष जे महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, RPI, मनसे या सर्व घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आत्ता बैठक झालेली आहे आणि कमीत कमी 2 लाख लोक या सभेला उपस्थित राहतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचं नियोजन आता झालेलं आहे. या सभेसाठी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा, सन्मान्य उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब आणि मग पालकमंत्री, आम्ही सर्व खासदार, सर्व आमदार हे उपस्थित असणार आहोत आणि खूप आतुरतेनं कोल्हापूरकर वाट पाहत आहेत. 10 वर्षानंतर मोदीजी कोल्हापूरमध्ये येत आहेत. 10 वर्षापूर्वी ज्या ज्या गोष्टींचं अभिवचन त्यांनी दिलेलं होतं त्याची सुरुवात झालेली आहे. विकासाची गंगा कोल्हापूरपर्यंत पोहोचलेली आहे आणि या सभेमध्ये उर्वरित काही प्रलंबित मागण्या असतील त्यासुद्धा त्यांच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयास आहे. या सभेनंतर मात्र मोदींची सभा झाल्यानंतर आमचे दोन्ही उमेदवार महायुतीचे हे प्रचंड मताधिक्यानं गतवेळीपेक्षाही जास्त मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास आमचा आहे.